आमची लाडकी आणि हुशार मृण्मयी आलेली आहे. तर ब्रेक नंतर आम्ही दोघी मिळून तुमचं स्वागत करतो. आणि आता मृण्मयी काय शिकवणार आहे? मी तिसऱ्यांचं सडसडीत करणार आहे. तिसऱ्यांचं सडसडीत. ती एरवी जे जिभल्या चाटत चाटत खाते ना, एकदम शाळेतनं काय म्हणाले असं करून जेव्हा धावत येते तेव्हा जे आवडतं तिला सगळ्यात जास्त ना, ते ती बनवणार आहे. ओके, बरं मग मला साहित्य सांग पटकन. साफ केलेल्या तिसऱ्या, खवलेला ओला नारळ, सोलं, हळद, भाजलेले धणे आणि मिरचीची पूड, मीठ आणि कांदा. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि ठकू, आता आधी काय पाहिजे? आधी आपण साफ केलेल्या तिसऱ्या घ्यायच्या. बरं, तिसऱ्या तू साफ केल्या का आजीने केल्या का आईने केल्या? नाही का मामाने केल्या का मावशीने केल्या? नाही ना, आमच्याकडे येते तिने केल्या. हां, तिने केल्या, मावशीबाई ना. सगळ्यांना ती झुरू 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 हाका मारत असते. व्हेरी गुड. मी घालू? चालेल. घालू? हात भाजला तर आमच्या ठकूचा. हे थोडंसं उंच आहे ना, सगळं निघो. हे पाणी पण, हे पण जाय. होय, सगळं पाणी पण घातलं. हे तिसऱ्यांचंच पाणी असतं. आणि तिसऱ्या आपण जेव्हा म्हणजे उघडायच्या आधी त्या स्वच्छ धुवायच्या असतात घेतल्यानंतर, कारण त्याला माती असते खूपच, कोळणीकडनं घेतो आपण तेव्हाच. तर घेतल्यानंतर आधी त्या भरपूर खळखळून धुवायच्या आणि मग कोविड मेहरबान असेल तर ती लगेच आपल्याला त्या सोलून देते. कारण ती पद्धत आहे एक तिसऱ्या आपल्या चिरायची. पण मध्ये ती शिंपली चिरून असं आपण स्कूप करतो ना, तसं एका बाजूनी काढून ती शिंपली ठेवली की हा जो आपल्याला पोर्शन आहे मधला, हा मिळतो. तर आणि बाजूची जी अर्धी शिंपली असते ती फेकून द्यायची असते आणि ही भरीव शिंपली जी असते ती घ्यायची. तर असं हे घेतलेलं आहे. आता काय घेतलं? आता पण नारळाचं किस घ्यायचं. नारळाचं किस. प्रत्येक घरामध्ये गोव्याला असे नारळ ढिगाणी लागतात रोजच्या स्वयंपाकाला. त्यामुळे कोणीतरी मदतनीस असतातच नारळ खरवडून देण्यासाठी. आता काय? आता कांदा. कांदा. 2 कांदे आडवे चिरलेले घ्यायचे. 2 कांदे बारीक आडवे चिरले ना. ओके. आता 3 चमचे मसाला. हा आईचा स्पेशल मसाला असेल ना घरचा, आजीचा. माझी आजी करूनच ठेवते घरी. हा खास सारस्वती मसाला आहे. कोणाकडे थोडासा हा लालसर असतो, कोणाकडे थोडासा अजून काळपट असतो. तर सगळे अख्खे गरम मसाले, धणे असं सगळं घालून हा मसाला केला जातो. आता हळद. हळदीशिवाय सारस्वतांमधला कुठलाच नॉनव्हेजचा पदार्थ बनत नाही, होय की नाही? माशाला हळद, मटणाला हळद, चिकनला हळद, मग तिसऱ्यांना हळद ना. तर आम्ही सोलं घ्यायची. ए, तुमच्याकडे सोलाचं झाड आहे? कोकमाची झाडं आहेत? हो आहे. आहेत ना. मग तू ती चोखायला जातेस की नाही? हो जाते ना. आता आम्ही मीठ घ्यायचं. येस. आता हे सगळं आम्ही मिक्स करायचं. आम्ही म्हणजे तीच करणार आहे, पण गोव्यात असं म्हणायची पद्धत आहे. आता हे आम्ही असं करायचं. आणि ही तुम्ही बघितलं किती खरंच अगदी सराईतपणे करते. तर माझी आणि तिची खूप गट्टी जमली आहे, पण ती सगळ्यांचीच लाडकी आहे. ते तिच्या आजीने तिचं जबरदस्त कौतुक केलंय ना. बऱ्याच जणी केलंय. कोणी कोणी केलंय ते बघूया ना आपण. तर आमच्या मृण्मयीला सगळ्या ह्याच्यात आवड आहे. ती डान्समध्ये कथक डान्स वगैरे शिकते, ड्रॉइंग वगैरे सगळं आवड आहे, ॲक्टिव्हिटी बाकी शाळेतल्या सगळ्या. आणि अभ्यासात तर हुशार आहेच. तिचा नेहमी पहिला नंबरच असतो. आणि तिला किचनमध्ये आवड म्हणजे अशी की तिच्या वयाच्या मानाने आम्हाला तिचं खूप कौतुक वाटतं. आणि ती आजीच्या मागे नेहमी फिरत असते. म्हणजे आजी जे काय करेल त्याच्यात मागे मागे ती बघत असते. आजी कशी कांदा कापते, कशी फिश करते, कशी भाजी करते, हे तिचं सगळं असतं. त्याच्यामुळे तिने आत्मसात केलं आहे की बरंच आजी करते, बारीक काही नाही लक्ष ठेवते. तर आजीमुळे तिला जास्त जरा आवड निर्माण झालेली आहे. तर बाबा जरी तिचे वडील जरी कुठे कामावरून आले तर चहा दे गं म्हटलं की मी करते करून व्यवस्थित चहा करायच्या, ह्याच्यात कप व्यवस्थित घेणार, हे करणार. म्हणजे तिचे ते एकंदरीत तिचे ते गुण बघितले ना तर कौतुक वाटतं मला. तुम्ही कौतुक ऐकलत ना, म्हणजे ती किती परफेक्शनिस्ट आहे तेही तुम्हाला कळेल की आज पदार्थ करायचा आहे म्हटल्यानंतर तो परफेक्ट होण्यासाठी काल तिने करूनच बघितला तो. तर म्हणून ती खरंच पहिला नंबर येतो ना.
येस. तर ह्या रेडी झालेल्या आहेत. आता थोडंसं पाणी घातलं की त्या रेडी होतील. आणि हे सडसडीत केलंय ना, काय सडसडीत. आणि अजून थोडंसं वाटण त्याला जर केलं तर ते दबदबीत होतं. तर आता ते होईल, आरामात शिजेल तसं ते पटकन शिजतं. आणि तिसऱ्या शिवल्या शिंपल्या, प्रत्येक जातीमध्ये वेगळा शब्द ह्याला म्हटला जातो. हे रेडी झालेलं आहे आणि खरंच मस्त केलेलं आहे तिने. आणि आता हे आपण चापायचं कव्हर करायचं. कव्हर करूया. ओके, झाकण ठेवूया 2 मिनिटं. आणि तोपर्यंत हे रेडी होईल. पटकन 5 मिनिटात ते शिजतं. तर साहित्य आणि कृती घ्यायला तुम्हाला हरकत नाही, कारण शिजता येते. साहित्य कृती. तिसऱ्यांचं सडसडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साफ केलेल्या तिसऱ्या, ओलं खोबरं, आमसुलं, हळद, भाजलेली सुकी मिरची आणि धण्याची पूड, मीठ आणि बारीक चिरलेला कांदा. कृती: एका कढईमध्ये साफ केलेल्या तिसऱ्या आणि त्यांच्यातलं पाणी घालून उकळी काढावी. त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेला कांदा, सुक्या लाल मिरच्या आणि धण्याची पूड, हळद, आमसुलं आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.